वाटते या सगळ्यामुळे आणि तुम्हाला त्याचं काहीच नाहीये, हो ना? एव्हाना तुम्ही मुक्ताताईची माफी मागून तिला घरी यायची विनंती करायला पाहिजे होती, पण इथे सगळं उलटच घडतंय. तुम्ही तिचा दिवसेंदिवस अजूनच तिरस्कार करताय आणि यामुळे रेणुका अशी वागतेय हे तुम्हाला कळत नाहीये का? बाबा, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव व्हावी म्हणून रेणुका असं वागतेय. थँक्स वीर. मला वाटलं नव्हतं तुम्हाला कधी एवढं समजून घेशील असं. आज मला मी तुझी बायको असल्याचा खूप अभिमान वाटतोय रे. ह्या लोकांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल की नाही माहित नाही, पण आपण प्रयत्न करत राहायचा आणि त्या प्रयत्नांचाच भाग म्हणून आजपासून किचन बंद. काय? किचन बंद म्हणजे? अहो, तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंग्लिश मध्ये सांगू? इट इज क्लोज्ड. आणि तसंही मीनाला ऍडव्हान्स 1 महिन्याचा पगार देऊन सुट्टीवर पाठवलं तिला मी. कळलं? काय? हो, आता ती महिनाभर येणार नाहीये आणि त्याशिवाय मी तिला हेही सांगितलंय की तिची सुट्टी अजूनही वाढू शकते. सो आता मी मोठा ब्रेक घेणार आहे आणि तुम्हाला सुद्धा ब्रेक देणार आहे. आजपासून ह्या घरात कोणीच काहीच बनवणार नाहीये. कळलं? आणि मी पिझ्झा ऑर्डर केला. आम्ही असलं काही खात नाही. आत्या, पिझ्झा माझ्यासाठी आणि वेदसाठी मागवले. तुमच्या सगळ्यांसाठी घरगुती जेवणाचे डबे मागवले. कसं आहे, तुम्हाला काय आवडतं ते माहितीये मला, शिवाय काय आवडत नाही तेही चांगलंच माहिती. जसं की गरिबांना श्रीमंत घरात राहण्याचा आणि आनंदात राहण्याचा काहीच अधिकार नाही, हो ना? गरीब लोकांना मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे हे जितकं लवकर समजेल ना तुम्हाला, तितकं बरं होईल. नाहीतर आज जे घडतंय ना घरात ते कायम घडत राहील. मी चालले माझ्या किचन मध्ये एक्सपेरिमेंट करायला. ओके, बाय. काका, तुम्ही जेवलात का? हे काय आत्ताच. दादा जेवले? हो, तो पण जेवला. आम्ही दोघं बरोबरच नव्हतो का बसलो. दादा तुझ्याबद्दल तक्रार करत होता. हो? काय म्हणत होते? म्हणजे तू बोलत तर नाहीसच त्याच्याशी, पण वाढायला सुद्धा नव्हतीस. बरं झालं त्यांना जाणवलं. म्हणजे काय हे असं काय बोलतेस? म्हणजे काय, आता मी त्यांना किती वेळा विचारलंय, ते त्यांचं गुपित सांगायला तयारच नाहीयेत. त्याचा मायावर लई परिणाम होतोय. मग मला नको का थोडा हट्ट करायला? अच्छा, पण ते कुठे? जसं काही तुला माहितीच नाही. दुपारचं जेवण झाल्यानंतर दादा वामकुक्षी घेतो म्हणजे घेतोच की नाही. आता सुद्धा फॅन स्वतःकडे फिरवून झोपलाय मस्त. काळजी करू नको, गाढ झोपलाय एकदम. बर काका, ते झोपले तोपर्यंत आपण लांब कुठेतरी जाऊन सराव करूयात का? अरे क्या बात आहे, वा वा. अरे अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. अगं पण बाळा, तुझं जेवणाचं काय? मी पटकन 2 घास खाऊन येते. हा ये, खाऊन ये. दादा अजून झोपलाय? मी पटकन ठेवून येते. हा, मी पण ठेवतो. खरं तर दादा इतक्या उशिरापर्यंत ती झोपत नाही. काय? हा,
असं झालं असेल कदाचित ना त्याला रात्री मध्येच कधीतरी जाग आली असेल आणि नंतर झोप लागलीच नसणार मी सांगतो. पण त्यांना जाग आली असती आणि आपण सराव करायला गेलो हे समजलं असतं तर. अरे काय झालं? हे बरं मी सगळ्यांसाठी चहा टाकते. नाही थांबवणार वाजवा हिंदीत वाजवा. मी नाही विरोध करत. वाजवा. फोन आला होता. गजा त्यांना म्हणावं रियाज केलाय बर का आणि इकडं घरी नाही लांब लांब जाऊन केलाय. कारण मला माया माणसांपासून काही लपवून ठेवायचं नाहीये. शेवटी सत्य हे परक्यांपासून लपवता येतं आपल्या माणसांपासून नाही लपवता येत ना. हे आपोआप बाहेर पडतं. ते ऐकतात ना तू बोल. काय काय म्हणत होती भक्ती? काय नाही ठीक आहे सगळं. अकरा 12 13 या याला म्हणतात प्रगती. प्रगती नाही फक्त भक्ती. तसे काय तुमचा स्टॅमिना वाढलाय राव. अयो आता लई मजा ये ना. तुमचे बोलले मोठे मायापेक्षा तूच जास्त उतावळी होऊन राहिला. नाही तशी मी तुम्हाला काय बोललो होतो का तुमच्या आनंदात भाव आनंद आहे. माया आनंदाला डिस्टर्ब करू नका. आज मी माया ड्रीम गर्ल सोबत असणार आहे रात्री. अरे कुणीतरी या सूर्याला लवकर खाली ढकला दे. लवकर रात्र होऊ दे. काटे नहीं कटते ये दिन ये रात कहनी थी तुमसे जो दिल की बात. लो आज मैं कहता हूँ भक्ति आई लव यू. सोबत तेच विषय बोलत होते. संगीत गायन ह्याबद्दल बरळत होते. मग मध्ये दचकून जागे झाले. त्यांना ना हा विषय लई छळतोय. काय मुक्ताताई चक्कर मारताय वाटतं. हो आपलं सहजच. हे भागवत काका लय भला माणूस आहे. एसटी मध्ये ड्रायव्हर आहेत. नमस्कार. नमस्कार. मुक्ताताई घरी पाहुण्याने घेऊन यायचं बरं नक्की चहा प्यायला. नक्की. मुक्ता भक्तीचं लग्न लय चांगलं केलं बरं का. तो आई बापाला खरंच मानलं पाहिजे. अरे हा आज लोणीला चाललो होतो तेव्हा बसमध्ये भक्तीचे सासू सासरे दिसले. कालच लग्न झालं आणि आज कुणीकडे निघालं काय समजलं नाही.
आई, या घरातली संकट संपण्याचं नावच घेत नाहीयेत. पाहतेस ना, आमचीच माणसं आमच्याशी कसं वैऱ्यासारखं वागतायत ते. अगं हर प्रकारे समजावून झालंय, हात जोडून झाले, रागवून झालं, सगळं करून झालं, पण कुणीच ऐकायला तयार नाहीये. तर सगळे दिसतं तुझ्यावरच आहे. लक्ष असू दे ग सगळ्यांवर. ते कोणत्या तरी यात्रेसाठी जाणार होते असं म्हणत होते, तिकडेच गेले असते. पण ते तर 40गाव फाट्यावर उतरले. मग तिकडं कुठेतरी यात्रा असेल. आता या भागात कुठल्या देवाची यात्रा आली? सगळ्या यात्रा तर फेब्रुवारी मार्च मध्येच झाल्यात. मग दुसरं काहीतरी काम असेल. हा असन असन, वराचं लग्न व्हा म्हणून कोणत्या तरी देवाला नवस केला असन. हा बरोबर. बरं येतो आम्ही, पण पाहुण्यांना घेऊन यायचं बरं नक्की घरी. नक्की. चला येतो. नमस्कार. चल. काय ग, कसला विचार करतेस? थांबा. काल तर आमचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी यांचे आई वडील यात्रेला पण गेलेत. तुला त्या म्हणजे भक्तीच्या सासरच्या लोकांबद्दल काही सांगायचं होतं, पण आपली शंका इथे जेवतात पण मग कसे? असं कोणी जेवतं का? फोनही लागत नाही, कुठे गेलेत पत्ता नाही. कमाल आहे. पण तुम्हाला कोणालाच काही कसं वाटत नाही रे? काय काळजी नाही तुम्हाला कोणाला? मी एकटाच तडफडतोय इथे. दादा ते गेले असतील इथंच कुठेतरी फिरायला, येतील एवढ्यात. काय फिरायला जातात? हे काय फिरायला महाबळेश्वर आहे का, शिमला, कुलू मनाली आहे? ते काय बघण्यासारखं डोंबल्याचं? गेले ते गेले, सांगून जाता येत नाही कुठे निघालोय, कधी येणार आहे, काय काही नाही, काही शिस्तच नाही, बेशिस्त. हे जा रे जा, बघून जा. ठीक आहे मी जातो. आणि दादा तुम्ही थांबा, आम्ही दोघ जण बघून येतो. चल गाजा. आलोच. आणि ये त्यांना सांगा घरामध्ये कोणीतरी वाट बघते म्हणावं, काळजी करतायत माणसं. होय सांगतो. हा जा. होय चल. भैरू सोबत कुठे चाललाय? भक्ती कुठे कुठे भक्ती? अरे सांगतोस का आता? मी काय केलं नाही, मला मारू नका. माय का चुकलेलं नाही, मला मारू नका. चल रे तुला चुकलं दाखवतो तुला. माझं ऐका तरी. तू चल आमच्या सोबत. वयो अरे हे कुठून डबागले? नाही नाही, कांता शेठला फोन केला बाई. कांता शेठ आपण ठरवलं होतं ना फोन बाहेरच ठेवायचं म्हणून. नुसतं उशीर होईल एवढंच म्हणाले? होय. अरे पण उशीर का होणार आहे? कुठे गेले, किती वेळ लागणार आहे, काही काही सांगितलं नाही.
आत्माराम, तुला तरी पटतं का रे हे सगळं? नाही नाही नाही. मी काय बोलत नाही म्हणून वाटेल तसं, मनाला येईल तसं वागायचं. बेशिस्त आहेत दोघंही, बेशिस्त. अरे दोघांचे बाप इथे आहेत ना, मग एकाला तरी सांगावं वाटलं नाही त्याला. आणि मला सांग, मी फोन केला तेव्हा लागला नाही, तुझा बरा लागला रे फोन. दादा तेव्हा त्याला रेंज नसन. अरे रेंज नसायला काय झालंय? कुठे असे गेलेत मोठे फिरायला? तुला सांगतो मी आत्माराम, ही ना मुद्दा म्हणून करते. नाही मालक, अहो मुक्ता अशी कशाला करल? मला त्रास देण्यासाठी. नाही नाही, अहो असं नाही वागणार ती. नाही असं वागणार ती. आतापर्यंत ती अशी कधी वागलेली नाहीये. कुठेही जाताना सगळ्यांना सांगून जाणार, कधी चालले, कुठे चालले, किती वाजता येणार, सगळं सगळं माहित असतं आम्हाला. आताच कशी अशी वागली ती? याचं एकमेव कारण आहे की मला त्रास व्हायला पाहिजे म्हणून ती असं वागलेली आहे. पळाले सगळे गुंड, पळाले. संकट टळलं. लय उपकार झाले. तुम्ही नसताना तर काय अनर्थ घडला असता देव जाणे. येळेवर धावून आला, लय उपकार झाले. पण हे सगळं तुम्हाला कसं कळलं? मला समजलं की काहीतरी गडबड आहे, म्हणून मी माया सगळ्या मित्रांना माया संघ घेऊन आलो. आणि मुक्ताताई, भक्ती तुझीच बहीण नाहीये, आपल्या गावची लेक आहे. सोन्या, मुक्ता, सोन्या पळाला वाटतं. हाताला लागला असताना त्याचे हातपायच तोडले असते. जाऊ द्या, तुम्ही भक्तिताईकडे पहा. ती सुखरूप आहे, ही चांगली गोष्ट आहे. आम्ही निघतो. आणि गरज लागल्यास मुक्ताताई आम्हाला खुशाल आवाज द्या. आम्ही तुमचीच माणसं आहोत. नक्की सांग. खरंच लय मदत झाली. येतो. चला. हॅलो हॅलो आत्या, अगं मी त्या कांताला फोन केला होता, पण त्याचा फोन बंद होता म्हणून मी त्या भैरूला फोन केला. आणि तुला माहितीये मला काय समजलं? त्या भक्तीला या भक्ता आणि सारंगने त्यांच्या तावडीतून वाचवलं. आलीच का ती धावून? संकट येण्याचा अवकाश की कुठून ना कुठेतरी ही टपकतेच. आणि त्यातून ती गावातच होती ना, त्यामुळे अजून सोपं झालं तिला. आत्या, तुझ्यामुळेच ती गावाला जाऊन बसलीये. लग्नात चान्स मारून कसं तरी तिला गावी पाठवलं आणि आता ती चाडवी आली. अरे पण नगरकरांच्या घरातून ती जावी हे आपल्यालाच हवं होतं ना. आणि माझ्या प्लॅनमुळे ते सक्सेसफुल झालं इतकंच. पण माझे प्लॅन माझ्यावरच कसे उडलतात ना, तेच मला कळत नाही. मला ना आता स्वतःची चिड यायला लागलीये. ती जर नगरकरांच्या घरी असती ना, तर त्या कांताच्या सगळं काही मनासारखं झालं असतं. आणि आपण त्या मुक्ताला असं डोळे भरून तुटताना बघितलं असतं. पण ती तडफड, ती रडारड, शिबाई, हे सगळं बघणं माझ्या नशिबातच नाहीये. आत्या, नशीबच त्या मुक्ताला साथ देते. आणि तो कांता आहे ना, एक नंबरचा मूर्ख माणूस आहे. काहीच विचार करून प्लॅन करत नाही. त्या मुलाचं गाव असं कुठेतरी दूर सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना. म्हणजे या भक्तीला असं कुठेतरी दूर घेऊन गेला असता. पण नाही, हा बसला इथल्या इथेच खेळत. आता ती आधीच घरच्यांच्या नजरेत इतकी मोठी झालीये आणि सहानुभूती मिळवलीये का, तर रेणुकाच्या बाबतीत तिने त्याग केलाय ना. आणि आता भक्तीला वाचवलं म्हणजे अजूनच महान झाली ती. वा. जाऊ दे आत्या, तू नको टेन्शन घेऊस. त्यांचा कसा बंदोबस्त करायचा ना, ते बघते मी. भक्ती, हे बघ, सगळे तुझ्या घरातले आहेत. अगं सगळे तुझ्याशी बोलायचा प्रयत्न करतायत. मला लय टेन्शन आलंय. मग ते आता काय करू ग मी? ए बाळा, काही नाही होणार. अगं होईल, सगळं ठीक होईल. आम्ही आहोत ना. बघते अगं, काहीतरी बोल. बघते ऐकून तर घे. बघते.
हे कुठे आहेत? मामा हे कुठे आहेत? नालायक निघाला तो. तुझ्यासोबत लग्नाचं डोंग केलं होतं त्यानं. तुला खाताच्या हवाली करून पळून गेला तो. नाही नाही, ते नाही, असं कसं करतील ते? चांगले ते. अगं पोरी, 4 पैशासाठी तुझ्या आयुष्याची खेळणारा माणूस चांगला असं नाही. विसरून जा त्याला, विसरून जा. मला एकदा त्यांना भेटायचंय. फक्त बाळा नाही, फक्त एकदा त्यांना भेटायचंय ग. तुला शोधून आण त्यांना. नुसतं काय बघत बसलात माझ्याकडे? जा ना, शोधून आण त्यांना. पाया पडते मी तुझ्या. शोधून आण त्यांना. शोधन त्याला. जिकडं पुढं असेल ना तिकडून पकडून तुझ्यासमोर उभा कर. नीचपणे वागलाय तू अशी. असाच नाही सोडणार त्याला. त्याला शोधन. भाऊ, हा, मुक्ताच्या घरच्यांना काहीतरी मदत करायला पाहिजे रे. नुसतंच पाहुण्यासारखं राहतोय आपण. मला ना आता परक असल्यासारखं वाटायला लागलं. हो ना, मला सुद्धा तसंच वाटतंय. त्यात मुक्ता माझ्याशी बोलत नाही, त्यामुळे आणखीनच त्रास होतोय त्याचा. वैजंती. हा बोल ग. काय दोन्ही भाऊ सुनेच्या माहेरी चांगलेच रमलेले दिसताय. नाही तसं काही नाहीये. अहो नाही कसं, त्या दिवशी मी घरी पोहोचले असं म्हणून फोन केला, त्यानंतर तुमचा फोन नाही, काही नाही. काय म्हणतात का सुनबाई? घरी येण्याचं नाव ऐक नाही. आणि तुमच्या दोघांची कट्टी संपली की नाही? वैजंती, इथे काहीतरी भलतच घडलंय. काय हो, काय झालंय? आदिशक्ती, आदिमाया, महामाया, काली, भवानी ही नावं जरी ऐकली ना तरी अंगावर असा काटा येतो भक्ती. यातलं सामर्थ्य, ती ताकद लक्षात ठेव. वाईटांवर विजय मिळवणाऱ्या, पाप्यांना शिक्षा देणारी स्त्री शक्तींची नाव आहेत ही. तोंडातून काहीच शब्द न काढता शोषित होऊन सगळं सहन करणारे म्हणजे स्त्री. हे आता बदलायला पाहिजे. एखाद्या घटनेत खचून गेलेली स्त्री काही दिवसात कोसळून पडते. ही अशी उदाहरणं ठेवायची डोळ्यासमोर, मग तर त्या नराधमांचं कामच सोपं होऊन जाईल. एखाद्याला जवळ करायचं, मग धोका देऊन पळून जायचं. नाही भक्ती, हे असं केलं ना तर नंतर बातमी येईल. नाही, हे स्वतः सोबत होऊ द्यायचं नाही भक्ती. ताई, तू कायम चुकीच्या लोकांच्या विरोधात उभी राहिलीस. अन्याय कधीच नाही सहन केलास, पण तुला कधी कोणी फसवलं नाही ग. ज्याच्यावर तू प्रेम केलं त्यांनी तुला कधी धोका नाही दिला. उलट तुझ्यावर प्रेम करणारे सारंगदाजी जगाशी भांडून तुला स्वतःच्या संग घरी घेऊन गेले. आजही तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. माझ्यासोबत सगळं उलटच घडलं. मी ज्याच्या सोबत संसाराची स्वप्न पाहिली तोच पळाला. आणि नुसताच नाही पळाला, एका लांडग्याच्या हवाली करून पळाला. ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला. तशा विश्वासघाताचं दुःख कधी नाही आलं तुझ्या वाट्याला. ज्याला आपलं मानलं त्याने विश्वासघात केल्यावर मनावरची जखम होती ना, ती तू नाही अनुभवली आहेस. पण मी तुझ्यासारखी कणखर नाहीये ग. अंबिका, आपली जया आता आपल्याशी भांडत होती ना, तेव्हा तुझ्याशी बोलत तरी होती का ती? पण माझ्याकडे, या बापाकडे ढुंकून सुद्धा बघितलं नाही तिने. अगं, या बापाने 2-4 पाप केली असतील ग, पण ती कुणाच्या सुखासाठी,
कुणाच्या भल्यासाठी हे सुद्धा तिला कळत नाहीये. तिच्या बुद्धीवर ना धापा मिळवलाय त्या मुक्तानी. चांगलं वाईट आपलं परक ह्या समजण्याच्या पलीकडे नेऊन ठेवलंय तिला. बस बस आता माझा पेशन्स संपतोय. जर ह्या लोकांनी माझ्या मुलीला माझ्यापासून तोडलं ना तर मी यांच्या आयुष्याचे तुकडे तुकडे करून टाकीन. एकेकाला इतकं रडवीन की यांच्या डोळ्यातले अश्रू सुकून जातील. दादा फोन उचलत नाहीयेत, भाऊ काका फोन उचलत नाहीयेत, कुठेत काय करतात काहीच कळायला मार्ग नाहीये. सुनाच्या मार्गावर असतील. अगं पण कळवायला नको का मुक्ता? ते किती जिद्दी आहे ते तुम्हाला माहित आहे ना. मला खात्री आहे सुनाला पकडल्याशिवाय ते काय परतच येत नसते. अगं पण कसं शोधून काढतील? इतकं सोपं आहे का ते? एव्हाना तो सुन्या कुठे पळून गेला असेल. मुक्ता मोठी आई बाई. रडू नकोस बाळा. भक्ती, आपण या संकटातनं बाहेर आलो हे सगळ्यात महत्वाचं नाही का बाळा? आणि आम्ही आहोत ना सगळं तुझ्या बरोबर. जवळ ये. मला माफ कर पण मला हात लावू नका. मला भीती वाटते सगळ्यांच्या स्पर्शाची. बघते तिला सगळ्यांच्या स्पर्शाची भीती वाटून राहिली. हातच घेतले. कळते मला. मला ना थोडा एकटीला सोडा. बाळा असू दे, आपण जाऊया बाहेर. आम्ही आहोत ना बाहेर भक्ती. तुम्ही बसा, मी चहा ठेविते. कुसुम, अगं चहाची खरंच काही गरज नाहीये. मी आईला येणार आहात हे कळवल्यापासून तुमची वाट बघते. पण तुम्ही दोघं इकडे आल्यावर घराकडे कोण पाहणार हा प्रश्नच पडलाय. जया गायत्री दोघी आहेत घरात, त्या बघतील घराकडे. माझा डाव राहू दे, आधी तुझा डाव काय तू सांग. किती वेळ मला गॅसवर ठेवलंय? हा, इतकी पण माझी उत्सुकता ताणू नकोस. सांग ना तुझा प्लॅन काय तू सांग. गेम कुठलाही असो, राणी महत्वाची असते. खरंय. पण या राणीकडे ना सगळ्यांचं दुर्लक्ष असतं. म्हणजे तिच्या ताकदीचा अंदाज कुणालाच घेता येत नाही. इथे बघा ना, इथे पण अगदी तसंच आहे. इथे पण राणीच महत्वाची. राणीशिवाय हा गेम पण पूर्ण होणार नाही. खरंय. पण या राणीला जिंकायला अजून एका सोंगटीची गरज असते. ती कुठली? कवर. कारण राणी नंतर कवर ही काढावीच लागते. आणि या आपल्या गेम मधली ह्या राणीची कवर कोण आहे माहितीये? नाही. आर्या. हा? पण आर्याचा वापर तू कसा करून घेणार? मी आर्याला
नगरकरांच्या घरात घेऊन येणार आहे. हा, मी राणी आणि आर्या माझं कवर. आणि मग बघा या नगरकर घरात कसा करतोय का. जानकीताई हे बघा, मी तुम्हाला मनापासून माझी बहीण मानले, पण ही लोक तुमची फसवणूक करतात. मला अजिबात म्हणजे अजिबात सहन होत नाहीये. अहो पण काय झालं ते तरी सांगा. आता काय सांगू तुम्हाला, फक्त तुम्हाला दाखवायला मुक्ताला घराबाहेर काढलंय. आता सगळेच्या सगळे नगरकर तिच्याच घरी जाऊन राहत आहेत. आधी दादा आणि भाऊ गेले, आता त्यानंतर वहिनी आणि आजी पण गेल्या पाठोपाठ. काय सांगताय? खरं तेच सांगतेय. तुमच्या आणि माझ्या इज्जतीची नुसती लक्तर काढली आहे त्यांनी. अहो पण मग तुम्ही थांबवायचं ना त्यांना. तुम्हाला काय वाटतं ताई, मी प्रयत्न केला नसेल का थांबायचा? खूप प्रयत्न केला. मी हात जोडले, मी पाया पडले, तुम्हाला दिलेल्या शब्दाची त्यांना आठवण करून दिली. तर सरळ सरळ त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. असा राग आला होता मला, असा राग आला होता, असं वाटत होतं भांडा नाही ना. पण भांडण करणं, वाद घालणं हे मुळातच माझ्या स्वभावात नाही. आणि त्यातून आता हे घर माझं राहिलेलं नाही ना. मी ह्या घरात काय 2 दिवसासाठी आले. तुम्ही 2-4 दिवस म्हणताय, पण रेणुकाचं लग्न झाल्यापासून तर तुम्ही तिथेच आहात. 2-4 दिवसात जाणार होतात ना तुम्ही? ताई तुम्ही माझ्या जीवाभावाच्या आहात. अगदी मला माझ्या सख्या बहिणीप्रमाणे आहात म्हणून तुम्हाला म्हणून सांगते. माझ्या मिस्टरांना बिझनेस मध्ये खूप मोठा लॉस झाला. आमची फॅक्टरी, घर सगळं गेलं. अशा वेळेला आता एक बहीण कोणासमोर हात पसरणार? मी दादाकडे आले तर दादाने एका पैशाची मला मदत केली नाही. तुम्ही सांगा, कुठला भाऊ आपल्या सख्या रक्ताच्या बहिणीशी असा वागतो का? प्लीज तुम्ही रडू नका ना. ठीक आहे, नाही रडत. असेच डोळे पुसले आणि ठरवलं आता यांना सोडायचंच नाही. कायद्याने घरात, प्रॉपर्टीत सगळीकडे हक्क मागायचा. माझं घर रस्त्यावर आलं असताना ती गप्प कशी बसणार? मी काही चुकीचं नाही ना केलं? नाही, अगदी योग्यच केलंय तुम्ही. किती समजूतदार आहात तुम्ही. तुमच्यासारखा ना माझा सुद्धा राग आहे त्या मुक्तावर. आमचा शब्द मोडून ते नगरकर त्या मुक्ताच्या घरी जाऊन राहत आहेत, त्यांच्याशी संबंध ठेवतायत. हे कारण देऊन जर आम्ही रेणुकाला तिच्या माहेरी पाठवलं तर तुम्ही साथ द्याल का आमची? देणार ना, का नाही देणार? मी नेहमी सत्याच्या बाजूने असते. तुम्हाला झालेला त्रास मी समजू शकते ताई. काय करणार, नगरकरांच्या मुलींच्या नशिबात सासरच नाही असं वाटतं. आधी माझं सासर सुटलं, आता रेणुकाचं तुटलं. ताई मन समजायला पाहिजे म्हणून बोलते. तुमची बायको म्हणून आपल्या सोबतीची, संसाराची लई स्वप्न रंगवली होती मी. पण हे सगळं तुम्हाला नाही समजणार. तिथं बेडवर तुमची वाट पाहत बसलेली असताना खांद्यावर आलेला हात तुमचा आहे असं समजून शहारलेली मी. समोर कांताला पाहून बेदरले मी. सगळ्या स्वप्नांचं क्षणामध्ये चुराडा झाला. ते नाही समजणार तुम्हाला. माझ्या मनात खोलवर झालेली जखम नाही दिसणार तुम्हाला. हा पण तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही लय मोठा अपराध केलाय म्हणून हे नातं तुमच्यावर लादणार नाही. घरच्यांना काय सांगायचं असेल ना ते मी सांगत. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. पण ही झालेली जखम घेऊन आयुष्य काढन मी. तिला कुरवाळेल, काळजी घेईन तिची. कारण मायाजवळ तेवढी एकच आठवण आहे तुमची. हा, मी लग्न नाही करणार. कारण ढोंग तुम्ही केलं, मी नाही. डोक्यावर पडलेले अक्षता, माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र, तुम्ही माझ्या भांगात भरलेलं कुंकू, 7 फेर,
हे सगळं मायासाठी खरंच होतं. ते 7 फेरं घेताना तुम्ही पळून जायचा विचार करत असताना मी तर आपल्या आयुष्याचा संसाराचा विचार करत होते. मन मोकळं केलंस ते बरं केलं. तू मोठी बहीण म्हणून मी तुला सांगते, मी बिन लग्नाची राहिले म्हणून जग काय म्हणून याचा विचार करू नको. तुला जे योग्य वाटतंय ते कर. तुला जे ठीक वाटत ना तो निर्णय घे. जो निर्णय घेशील ना तो स्वतःसाठी घे. नाही, आता मावा निर्णय तोच आहे जो मी. बरं झालं पण तुम्ही आलात. अशा प्रसंगामध्ये बाई माणूस असलं की आधार वाटतो. त्यांना बरं वाटलं असेल. मी आमचं येणं साहजिकच होतं, पण त्या भक्तीच्या खोट्या नवऱ्याला जे काही तुम्ही शोधून काढलंय, ती घिमया जी काही केलेत ना तुम्ही, त्याला खरंच तोड नाही. कौतुकास्पदच आहे ते. आणि मला चांगलं ठाव आहे हे काम तुझ्या बिघात दुसऱ्या कुणालाच जमलं नसतं, पण केलं कसं आहे सगळं? विशेष काही नाही. ते इतकी वर्ष राजकारणामध्ये अशी अनेक माणसं शोधतो आम्ही. गुन्हेगारांचा माझा एक अभ्यास आहे त्यांच्याबद्दलचा. जे असे अट्टल असतात ना मुरलेले, ते पोलीस स्टेशनच्या आसपास कुठेतरी लपून बसलेले असतात. कारण त्यांना हे माहित असतं की पोलीस आसपासची जागा सोडून दूर कुठेतरी शोधायला जातात. आणि हे जे असतात ना सोन्यासारखे भोरटे, कधीतरी परिस्थितीनुसार काहीतरी गुन्हे करणारे, हे असे आसपासच्या गावामध्ये कुठेतरी लॉजवर वगैरे जाऊन बसलेले असतात. माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं मी, जा आपल्या सगळ्या आजूबाजूच्या गावामध्ये जा, सगळी लॉज शोधून काढा. हा कुठे असेल माहिती? केडगावच्या अमृत लॉज वरती बसला होता. तिथनं धरून आणला. 2 कानपडात मारले त्याच्या. खरं तर ना आणणारच नव्हतो, तिथेच सोलपटून काढणार होतो त्याला. बघितल्या असा संताप आला होता. पण केवळ मुक्ताला शब्द दिला होता म्हणून त्याला मी घेऊन आलो. हो, तुम्ही नसते तर हा माणूस कधी सापडलाच नसता. भक्तीचं काय झालं असतं देवालाच ठाऊक. तुमचे लई उपकार झाले. उपकार वगैरे काही नाही हो. आणि आभार मानायचे असतील त्या गावकऱ्यांचे माना. वेळेवर ते गावकरी धावून आले म्हणून मुक्ता, भक्ती आणि सारंग त्यांचा जीव वाचला. म्हणून ते तिकडेच गेलेत मगाशीच त्यांचे आभार मानायला. भागवत दादा, तुम्ही नुसतं पाहून थांबला नाही तर लोकांना गोळा करून घेऊन गेलात तिथं. खरंच एवढं कोण करत असतंय कोणासाठी? अहो, तुम्ही माया पोरींसाठी येळेवर देवासारखं धावून गेलात. तुम्ही नसता गेलात तर काय झालं असतो? नुसता विचार करून पण अंगावर काटा येतोय. अहो, मी नुसतं पाहून निघून गेलो असतो तर माझ्या माणूस म्हणून असण्याला काय अर्थ उरला असता? आणि तुमची मुक्ता लई गुणी आहे बरं का. माझ्या मुलीला पण मी तिच्या संघर्षाची, तिच्या संबळ वादनाची उदाहरणं देत असतो. मुलीने कसं मुक्तासारखं स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. हा, तिची स्पर्धा आहे ना व. हा, आता शेवटच्या फेरीला गेली ती. वा वा, तिला मायाकडून लय मोठ्या शुभेच्छा. सांगतो बर का. धन्यवाद. येतो मी. या. जास्तीची भांडी मग गाद्या हातरून म्हणजे आम्ही इथं येऊन तुम्हाला त्रासच दिला म्हणायचा. हो, त्रास कसला? तुमचा किती आधार वाटला माहितीये. तुम्हाला आराम वाटावा, तुमचा त्रास कमी व्हावा असं आम्ही काही करू शकत नाही. याच जास्त वाईट वाटत. मला सांग, माणसाला जगायला काय पाहिजे? भुकेला भाकर, अंगावर कापड आणि डोक्यावर छप्पर झालं की झालं. उगा आपणच आपल्या आयुष्य नग असलेल्या सामानाने भरतोया. आताच्या लोकांना चैनीच्या वस्तू खरेदी करायच्या लई हौस असती या. तुम्ही काळजी करू नका. हे देऊ शकत नाही, ते देऊ शकत नाही असं अजाबात मनात आणायचं नाही. जे हाय त्यात समज गोवाड म्हणून राहायचं. बर, तुम्ही बाया सगळ्या आत झोपा. आम्ही पुरुष मंडळी बाहेर झोपतो. चालतंय की. मी दारात झोपितो. तर
या सुनेला पळून देणार नाही. तो पळायला लागला की असं पाय धरेल, असं त्याला खाली पाडेल आणि असं अंघोळ बसून त्याला डिश 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 असं मारेल. गजा, अरे झोपण्याची सगळी तयारी पण केली का? तयारी झाली सगळे? वय मोठे, सगळी तयारी झाली. हे बघ, शेजाऱ्यांच्याकडनं गाड्या पण घेऊन आल्या. आजी चालतंय तेवढं. अगं काय मोठा. काय झाली तयारी झोपायची? हो. काय रे सुने, दिवसभर बसून बसून कंटाळला असशील. वय लयच कटाळा आलाय. उद्यापासून कंटाळा संपेल तुझा. उद्यापासून एक काम करायचं, सकाळी उठल्यानंतर आत्माराम आणि सारंगच्या बरोबर बाहेर पडायचं. दिवसभर त्यांच्या सोबत राहायचं आणि ते जे जे काम करतात त्याच्यात मदत करायची. ते जे सांगतील ते करायचं. अगदी रस्ता झाडायला सांगितला तरी तो झाडायचा. दिवसभर काबाड कष्ट केल्यानंतर असा घाम फुटेल ना, रात्री पाठ टेकल्या टेकल्या झोप लागेल. उद्यापासून हे करायचं. चला आता सगळ्यांनी झोपा. सगळ्यांना गुड नाईट. मुक्ता, जरा इकडे. जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घे. फार वेळ घालवू नकोस. किती अवघड काम आहे. मात्र हात दुखायला लागले. आपल्याला तर नाही जमणार हे काम. नाही अरे तू आता कुठं हात नाही लावला तर लगेच नाही म्हणायला लागला वय. जरा प्रयत्न तर कर की. अहो असं मजुरीच्या कामाला प्रयत्न कशाला करायला पाहिजे. नाही मला असं बसून कुठलं काम नाही का ते सांगा असेल तर करतो. जे आहे ते हेच आहे. करायचं असेल तर करा, नाहीतर जमणार अण्णा, जमणार. न जमायला काय झालं, नक्की जमणार. हे बघ, आय कॅन रिअली अंडरस्टँड. हे हार्डवर्क, आय मीन हे हे असं अंग मेहनतीचं काम तू ह्या आधी केलं नाहीयेस ना, म्हणून ते तुला तसं वाटते. पण नक्की जमेला, ट्राय कर. अहो तेच ना, जे मी कधी केलेलं नाही तेच तुम्ही मला करायला सांगताय. अरे म्हणजे कधीच केलं नाही ते जास्त जीव लावून करायला पाहिजे ना. अहो होय, पण हात दुखतात, घाम आलाय, त्याच काय. आता काम केल्यावर घाम नाही तर काय ज्यूस येणार आहे वय. मला ज्यूस मिळेल काय? लय कस तरी होतंय हो. ऊसाचा रस मिळाला तरी चालेल. हा बघ ना मग. मारू नका हो, मारू नका. घाबरू नको. नाही नाही नाही, तुला तुला कोणीच मारणार नाहीये. रिलॅक्स. आता मला खरंच जमत नाही, काय करावं. हे बघ, अरे सुनील, कसं आहे की ह्या जगात ना असं कोणतंच काम नाही की ज्यात अंग मेहनत नाही. आणि नशिबानं तुझ्यावर ही अशी वेळ आली असं बिलकुल विचार करू नकोस. तर अरे नशिबानं तुला ही संधी दिली असा विचार कर आणि त्या संधीचं सोनं कर. आणि आज जर तू माघार घेतलीस तर तू स्वतःच्या पायावर कधीच उभा राहू शकत नाहीस. त्यामुळे प्लीज ट्राय कर. आणि हे बघ, चोरी करण्यामध्ये, लबाडी करण्यामध्ये ना पकडले जाण्याची भीती असते. अरे ती मेहनत करण्यात कधीच नसते. असतो तो फक्त आनंद. तुला आठवतंय का, तू सगळ्यांना काय प्रॉमिस केलेस? सगळ्यांचा विश्वास जिंकणार आहेस. हा, हीच संधी आहे. चल.
बघते. अगं काय करून राहिलीस तू? हा? सोड हे, सोड. हे काय होत? बस इथं बस. अगं बोल ना बघते. हे काय करत होतीस तू? आधी जीव घे आमचा, मग काय करायचं ते कर. बघते तू ह्याशी बोलतेय मी. आई काय आलं? काय विचारतोय तू भाऊ? सांग ना आता त्याला काय करत होतीस ते सांग. अगं काय दाखवणार होतीस त्याला? आयुष्यभर विचारला असता का त्यो? आई सांग ना काय आलं? विचारतोय पहिलीला, मला नको विचारू. कुसुमताई, हे बघा आम्ही तुमच्यासाठी काय आणले. काय झालं? मला काय झालं? सांगशील का काय झालं? आईला माहितीये, पण ती म्हणते की भक्ती झाला विचार. भक्ती नाही, पण भक्ती रडती. भक्ती बट काय झालं? कुसुम काय झालं सांगशील का मला? भक्ती ना रोडनी बांधून घेतली होती. स्वतःला. भक्ती असं करतात का बाळा? असं काय करू राजा? वोट निलम काय सांगायला मला. स्वतःचा जीव घ्यायला निघाली होती. आपल्याला सोडून चालली होती तुझी बहीण. राजा एक काम करशील का? गजा ए बाळा एक काम करशील? तुझी ताई आहे ना मुक्ताताई आणि दाजी, त्यांना जरा घेऊन येशील. आणि रावदादा दिसले ना म्हणजे रावसाहेब, हा तर त्यांना म्हणा बोलवलं. त्या स्पर्श पण जखमत देत राहणार आहे मला. एकीकडे या जखम बुजवते का उधळत चालली काहीच कळत. मला नाही वाटत जिवंतपणे यातून बाहेर पडन मी. आता ना स्वतःच राग येतो आणि किळत येते स्वतःची. भक्ती शांत राहा, एकदम शांत राहा. आमच्यातलं कोणीच तुला त्रास वाटून घेऊ शकत नाही. फक्त समजून घ्यायचा आम्ही प्रयत्न करू शकतो. मला माहित आहे तुझ्या वाटेला जे आले ते लय वाईट आहे, पण म्हणून जे घडलं त्याबद्दल वाईट वाटून घेण्यापेक्षा जास्त काही घडलं नाही म्हणून देवी आईचा आभार म्हणून नवीन आयुष्याला सुरुवात करायला पाहिजे. अगं या जगात त्रास होतोय म्हणून आत्महत्याचा मार्ग निवडला असता तर ह्या जगात कोणीच जिवंत राहू शकलं नसतं. पण आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आम्ही सगळे आहोत. तुला कधीही मनात असे भलते सलते विचार आले ना, तू आमच्यापैकी कुणालाही कधीही सांगू शकतेस भक्ती. जीव द्यायचंय ना तुला? आधी डोळ्यासमोर जीव कसा जातो ते पहा. गजा त्यांना आधी पंप दे. अण्णांच्या खिशात असेल. अण्णा पंप काय? जगातलं सगळ्यात मोठं दुःख मरण नाहीये, तर आपल्या लेकराच्या चितेला आग देणं. अरे ज्याला जन्म दिला त्याला लाकडात रचून पेटवून देण्याचं दुःख तुला नाही समजणार. आता तर त्यांना माझी जास्त काळजी वाटून राहिली. ताई अगं तू नगरकरांची सून आहेस, तू असं भाड्याच्या घरात राहतेस हे समजल्यावर त्यांना किती वाईट वाटल. बघते तू त्याचा विचार नको करू. तू आता तुझ्या आयुष्याचा विचार कर फक्त. मला तर आता काहीच समजत नाही काय घडणार आहे. आम्ही भाड्याच्या घरात कसं राहू, काय करू माहित नाही. हा पण एवढं नक्की आहे की तुम्ही आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. जी काही लागल ती मदत करालच.
म्हणजे पैशाचं नाही म्हणत आहे मी. म्हणजे मला असं म्हणायचंय की हे सगळं असं झालं नसतं. त्यांचे आई वडील असते, कुटुंब असते तर काहीच अडचण नव्हती. पण आता सगळंच बदललंय. आई यांना आपल्या सोबत आले तर बरंच होईल. यांना पण आई अण्णांचं प्रेम मिळालं आणि आपल्याला सगळ्यांना मिळून आई अण्णांची काळजी पण घेता येईल. आपण त्यासाठी अण्णांना आधी तयार करावं लागेल. तेच सांगते, अण्णा ऐकायलाच तयार नाहीये. ते हे घर कधीच सोडणार नाही. जशी ती घटना तुम्हाला आतून छळते ना, तसा हा एक प्रश्न मला कायम छळत राहणार आहे. आणि फक्त मलाच नाही, मला माहित आहे मोठी आई, आजी या सगळ्यांना त्रास होणार आहे. म्हणून म्हणते तुम्ही ना बोलायला पाहिजे. मनात जे काय ते तर सांगून टाकलं पाहिजे. ठीक आहे, उद्या स्पर्धेचे आयोजक माझ्यावर माहितीपट बनवला काही लोकांना पाठवणार आहेत. तर ते मला इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास वगैरे असे काही प्रश्न विचारणार आहेत. त्यात मी त्यांना सांगेन की माझ्या घरच्यांनी या निशेष करून माझ्या सासऱ्यांनी मला लय पाठिंबा दिला. पण मी हेही न विसरता सांगणार आहे की त्यांना संगीत अजिबात आवडत नाही. हे सगळं त्यांना सांगायची काय गरज आहे? नाही, बरोबर आहे ना. म्हणजे ते कॅमेरा घेऊन येतील आणि तुम्हाला विचारतील की सांगा तुम्हाला संगीत का नाही आवडत. आणि मग तुम्ही उत्तर दिल्याशिवाय ते काय तुम्हाला सोडणार नाही. मला उत्तर द्यावंच लागेल. मग आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला लोकांसमोर उत्तर द्यायचंय का माझ्यासमोर उत्तर द्यायचंय का घरच्यांसमोर उत्तर द्यायचंय. वाटलंच तर मोठी आई, आजी त्यांच्याशी बोला, पण बोला. स्वतःला छळणं पण एक पाप आहे. तुम्हाला इतका त्रास होत नसताना तर मी तुम्हाला इतका विचारलंच नसतं. गजा, ए गजा, काय ते माझा संबळ घेऊन ये. भाऊ काकांना तबला आणायला सांग आणि अण्णांना पण बोलव. सराव करायचाय. तुम्ही जर मला खरंच माफ केलं असेल ना, इकडून कुठेही जाणार नाही. माझ्यावर खरंच मनापासून प्रेम करत असाल, मला मुलगी मानत असाल तर इकडून पुढेही जाणार नाही. संबळाच्या आवाजानं पण काही झालं तरी इकडून हलणार नाही. जी गोष्ट मी विसरलोय ती मला आठवायला भाग पडू नकोस. मला माहित आहे तुम्ही अजिबात विसरलेला नाही. जगापासून लपवू शकता, सगळ्यांशी खोटं बोलू शकता, पण स्वतःशी नाही. संगीत कानावर पडल्यावर तुम्हाला त्रास होतो. असं कसं? संगीत तर सगळ्यात आहे. इकडं वाऱ्यात, पावसात, पक्ष्यांच्या आवाजात सगळ्यात आहे. कानावर जरी हात ठेवले ना तरी धडधड असं ऐकू येतं. संगीत ऐकून मनाला आनंद मिळतो, आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. तुम्ही त्याच संगीतापासून दूर जाताय का? पळताय? कारण मला ते सूर बेसूर वाटायला लागतात. तू आता म्हणालीस ना, या वातावरणामध्ये पण एक स्वर आहे. मला ते सगळे कर्कश वाटायला लागतात. कोकिळेचा स्वर असेल, पक्ष्यांचं गाणं असेल, मला सहन होत नाही. ते मला सहन होत नाही. नकोय मला तो विषय, नकोय मला, नकोय ते सगळं. आणि यावर मला काहीही बोलायचं नाहीये. आणि तू सुद्धा बोलली नाहीस तर फार बरं होईल. फक्त तुम्ही इथून शहरामध्ये राहायला येण्याचा जो निर्णय आहे तो झाला की मला सांग, मी सगळी व्यवस्था करतो. ते मी अण्णा आणि भक्तीवर टाकले. ठीक आहे, मला एक जरा कामानिमित्ताने 2-4 फोन करायचे. मी जाऊन येतो. चार्जिंग केलंय का? हो आहे, 50% आहे.
मगाशीच बघितलं. नाहीतर बोलता बोलता परत हरवलात तर, चार्जिंग संपलं तर लोकेशन पाठवता येणार नाही ना, म्हणून विचारलं. यापुढे कामाला जाताना सायकलने जायचं, कारण गाडीच्या चाव्या तर मी लपवून ठेवल्यात. काय वेळ लागला का तुला? आम्ही सायकलने जायचं? कारण आरोग्य, फिटनेस, निरोगी आरोग्यासाठी सायकल चालवायलाच हवी. आणि हा कुटुंबाच्या भल्यासाठीचा निर्णय मी घेतलाय. विश्वास राहू दे, डुप्लिकेटचा हवी आहे माझ्याकडे. तुझा डाव फसला. हो काका, मला माहितीये त्या गाडीच्या एक्स्ट्रा चाव्या तुमच्याकडे आहेत ते, म्हणून मी त्या गाडीची 4ही चाकं पंक्चर केली आहेत. बाबा, तुमच्या बंधूंना ना कोणावर विश्वास नाही वाटतं. काही झालं की अगदी धावपळ करून स्वतः खात्री करून घेतात. तू खरंच चाकं पंक्चर केलीस? याचं उत्तर मी नाही, तेच देतील. विश्वास, अरे यांनी खरंच गाडीची टायर पंक्चर केलंय. रेणुका, अति होतं ना तुझं. आई, फक्त घराच्या नाही तर घरातल्या माणसांच्या भल्यासाठी हा निर्णय घेतलाय. म्हणजे तुला आम्ही मुक्ताकडे जाऊ दिलं नाही म्हणून तू हे मुद्दामून करतेस? जाणून बुजून? अहो काय बोलताय तुम्ही हे बाबा? उलट तुम्हाला ना माझे आभार मानायला. निदान मी तुम्हाला जाण्यापासून अडवत तरी नाही, फक्त जाण्याचं वाहन बदलते. सो तुम्हाला जायचे तर जा, पण सायकल घेऊन जा. ए, तुझी नाटकं बास कर, गाडीच्या किल्ल्या दे. ठीक आहे, मग आपण एक डील करूया. मी तुम्हाला चाव्या देते, तुम्ही मला मुक्ता वहिनीकडे जायची परमिशन द्या. पटकन निर्णय घ्या. काय तो वेळ नाही आपल्याकडे. आमचा निर्णय झालाय, आम्ही सायकलने जाऊ, पण तुला परवानगी मिळणार नाही. स्पर्धेच्या ऑर्गनायझर्सचा मेसेज आहे, इकडचा ऍड्रेस विचारतात. उद्या येणार आहेत ना ते उद्याच येत आहेत का? पण त्यांना काय घाई आहे का? ना, घाई आता आपल्याला करावी लागणार आहे. ते उद्याच येणार होते. पण ते काय काय विचारतील? आय मीन जे काही विचारतील ते मुक्त विषयच असेल. भक्ती विषयी काही विचारलं तर नाही, म्हणजे यांच्याबद्दल काही विचारलं तर? अगं ते काय हे विचारणार आहेत का? अगं मुक्ता काय शिकली, कुठं शिकली, तिला काय अडचणी आले हे विचारतील. उगा आपलं. अहो पण त्यांना प्रश्न नाही का पडणार? म्हणजे मुक्ताचं लग्न झालंय तरी ती इथं माहेरीच आहे, आणि आपली धाकटी लेक पण लग्न होऊन इथंच आहे माहेरी. दोघी लेकी इथंच आहेत आणि जावई पण इथंच आहेत, असं नाही वाटणार त्यांना? देवा देवा, या सायकलने फार जीव घेतलाय. पाय, कंबर, सगळं 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 जाम झाले. अरे देवा, आई 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 आई. तुम्ही खूप वर्षांनी चालवली असेल ना? तब्बल 40 वर्षांनी. आता हे सगळं इम्पॉर्टंट आहे का? इकडे आपला जीव चाललाय, त्याचं काही नाही. हो काका, तुम्हाला आधीच एवढा फिजिकली त्रास होतोय, त्यात चिडचिड करून असा मेंटल त्रास का करून घेताय? बघा, तुमच्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर साठी सायकलिंगच उत्तम पर्याय आहे. आणि बाबा, तुमच्या डायबिटीज साठी सुद्धा. एकदा सवय झाली ना की मग काहीच वाटणार नाही. सवय झाली म्हणजे आम्ही काय कायमस्वरूपी करणार आहोत का? तुम्ही माझे मुक्ता वहिनीकडे जाण्याचे सगळे दरवाजे बंद केलेत ना कायमसाठी, मग तुम्हाला सुद्धा रोज सायकलनेच जावं लागेल. काय वेळ लागले काय? आज कुत्रे लागले होते मागे, किती जोरात पळवा लागली सायकल. आज सुटलोय, उद्या नक्की पकडतील. हो ना,
अहो काका, तुम्ही कुत्र्यांबाबतीत सुद्धा असे गैरसमज करून घेतलेत. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की असं काहीच होणार नाही. उलट तुम्ही रोज जायला लागलात ना की तुमची सुद्धा ओळख वाढेल. मी काय म्हणते, तुम्ही जाताना ना बिस्किट कॅरी करा. एकदा खायला टाकले ना की तुमची छान ओळख होईल. आणि मला तर वाटतं की ते तुम्हाला ऑफिस पर्यंत सुद्धा सोडायला येतील. म्हणजे आम्ही कामधंदे सोडून त्यांना बिस्किट खायला घालतो. हो बाबा, तुमचं प्राण्यांवर प्रेम आहे हे तरी दिसू द्या. आणि तुम्हाला माहितीये का, तुमच्या मनात प्रेम दया खूप आहे. पण तुम्ही या सोसायटीच्या प्रेशरमुळे ना सगळं विसरून गेले. आणि मी ते प्रेम बाहेर काढण्यासाठी कायम प्रयत्न करत राहीन. मी तुमच्या आरोग्याची छान काळजी घेईन. आमची तुला किती काळजी आहे ना हे तू आम्हाला सांगू नकोस. तू फक्त आम्हाला त्रास देण्याचे नवीन नवीन मार्ग शोधत असतेस. नाही आई, त्रास देण्यासाठी नाही, तुम्हाला समानता समजेल यासाठी प्रयत्न चालू आहेत माझे. आणि समानता समजायला तुम्हाला जेवढा वेळ लागेल ना तेवढा तुमचा त्रास वाढेल. पटकन आवरायला घेऊया आणि ते कुठल्याही क्षणी पोहोचतील. त्यांना चहा चालेल ना? हो, आय मीन ते नाही म्हणतील, पण आपण त्यांना आग्रह करू, मग येतील. ए गजा, जा जरा जास्तीचं दूध घेऊन ये, लिटर भर घेऊन ये आपणकडनं. जा. मला आंघोळीला जायचंय आणि भाऊ अजून बाहेर आलेला नाही. किती वेळ बसतो आतमध्ये काय कळत नाही. आता मला कळलं आई, ही माधवी त्याच्यावर एवढी का पिसाटलेली असते ते. दादा, मी एक आयडिया देऊ का? काय? एकत्र आंघोळ करू मी आणि भाऊ बाथरूम मध्ये? नाही तसं नाही, म्हणजे एकदम अगदीच. पण माझं काय म्हणणं होतं ना की इथं जवळच एक हिर आहे. उघड्यावरती आंघोळ करायला मस्त मजा येईल ना. असं मस्त हिरीनं असं मस्त बादलीनं शेंदून पाणी काढायचं आणि गार पाण्याची बादली डोक्यावरती उपडी करून घ्यायची. ओके वे, थँक्यू. तू काय वेडास का रे? म्हणजे तू मला तिथे विहिरीवर नेऊन उघडा करून आंघोळ करायला लावणार? अरे असं तर मग बाथरूम कशाला पाहिजे, हे बंदच करून टाकू. सगळ्यांनी जाऊ तिकडे विहिरीवर उघड्याने आंघोळ करायला. काय बोलतोस तू? पाप्या भाऊ, ते शहरातल्या माणसांना जरा अवघडच जाते. काय गावातल्या माणसांना सोपं असतंय ते. आलात, उपकार झाले. फारच लवकर आलात बाहेर आपण. अरे तुझ्यापेक्षा ना त्या म्हशी सुद्धा पाण्यातनं लवकर बाहेर येतात रे. काय अरे अजून जर तू थोडा वेळ लावला असतास ना तर पप्यानी मला त्या विहिरीवरती उघडा करून आंघोळीला बसवलं असतं. कसं दिसलं असतं ते रावसाहेब नगरकर उघडे आंघोळ करतायत. हाय हो, मी कुठं काय? अरे गाप, त्याला जाऊन येतो बाजूला. मी जातो आंघोळीला. नाही म्हणजे माझी तशी चालत राहायला काही हरकत नाहीये, पण कुठपर्यंत जायचंय आणि थांबायचं का नाही ते जर समजलं तर तशी मनाची तयारी करता येईल ना, बाकी काय नाही. काय आहे, असं जर आपण न थांबता चालत राहिलो तर माझ्या दोन्ही तंगड्या मग ओके मी थँक्यूच होती एकदम. एक काम आहे. काय काम? काय आहे बरं? विसरले का काय? हो. काय विसरले? तेच विसरलो. काय काम आहे ते विसरलो. आठवलं. आपल्याला शर्यत लावायची. काय शर्यत? दादा हो आताच एवढं चाललोय. आता जर धावलो तर मग माझ्या तांगड्या तुटतीलच, म्हणजे वाटच लागेल माझी. शर्यत म्हणजे तुम्ही गाडीत आणि मी धावत, बरोबर ना? दोघेही धावत. काय तिथपर्यंत जायचं? दादा माझ्या हातनं ज्या काही 2 4 70 72 ज्या काही चुका झाल्या त्याबद्दल मी तुमची मनापासून माफी मागतो. मला तुम्ही खरंच मनापासून क्षमा करा. पण अशी शिक्षा देऊ नका मला, प्लीज प्लीज. तुम्हाला सारंग मुक्तची शपथ आहे. पडपड शर्यत लावायची म्हणजे लावायची. दादा पण तुमच्या माझं बोलून झालंय. मग आता कसं करायचं? म्हणजे तुम्ही पाय आणि कंबर करत राहिलात तर मग घरातली कामं कशी करायची? मी एकटी घरातली कामं करणार नाही, आधीच सांगते. मी काय
कोणीच एकट्याने घरातली कामं नाही करायची. मग आम्ही काय करायचं? काल सायकल चालवण्याचा हट्ट धरला नसता तर पाय दुखले नसते, इथं बोंबलत बसलो नसतो. तुम्हाला तुमच्या वेदना लगेच दिसतात ना. आणि बाबा, शारीरिक वेदना जास्त दिवस टिकत नाही, पण मनाला झालेल्या वेदना खूप काळ टिकतात, जशा की मुक्ता वैदीच्या. कारण त्यावर कोणतीच पेनकिलर काम करत नाही. भूक लागली आहे ना, मी पटकन सगळ्यांसाठी नाश्ता आणि चहा घेऊन येते. आले. काही चमचे कॉफीची पावडर टाकायची आणि असे चमच्यानं ढवळून घ्यायचे. इतकं सोपं असतं ते. अहो, नाव तर लय अवघड आहे, पण बनवायला किती सोपी आहे नाही का? पण दूध नाही, यात दूध नाही टाकत. आव कशातच नसतं ते, कापीमध्ये पण नसतं आणि त्या लिंबाच्या चहात पण नसतं. का बरं ही लोक दूध नसतील पित? मला वाटत शहरातल्या लोकांना दूध पचत नसन. नाही अहो तसं नाही. अहो शहरात गाई म्हशी असतील ना. हा बरोबर आहे. शहरवाल्यांकडे कुत्री आणि मांजर पाळीतात आणि गाई म्हशी गावाकडे पाळीतात. अरे गजा, असं काही नाही. कसं असतं, प्रत्येकाचा चॉईस असतो. काही लोकांना दूध नाही आवडत कॉफीमध्ये, चहामध्ये, सो ते नाही टाकत. हा, तर आता आपली ब्लॅक कॉफी तयार झाली आहे. आता आपल्याला करायची आहे स्ट्रॉंग कॉफी आणि लेमन टी. मस्त आहे. हा आमचा देवारा आणि ही आमची देवी आहे. यो जो देवी आईचा मुखवटा आहे तो आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचा आहे. आईच्या आशीर्वादानंच अण्णांमध्ये संबळ वादनाच्या कलेनं जन्म घेतला. पुढे तो मायात उतरला. एक मिनिट. सो सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. चहा. थँक्यू. जरा घ्या तुम्ही. नंतर हो. आणि यो मावा जीव की प्राण, मावा संबळ. जसं माणसांच्या गळ्यात तुळशी माळ असते ना, तसं अण्णांच्या आणि माया गळ्यात नेहमी आज संबळ असतो. या जन्मा आधीपासूनच या घरातल्या भिंतींच्या कानावर संगीत पडत आलंय. या विटा पावसात कमी आणि संगीतात जास्त न्हावून गेल्या. खरंच सांगते, संगीत आहे म्हणून आम्ही आहोत, नाहीतर आमच्या जगण्याला काहीच अर्थ नाही. ताई तुम्ही लय भारी बोलताय बर का. हा माफ करा, ते राहुलच नाही मला आणि बोलून गेलो. दादा झाले 7 फेऱ्या झाल्या. पण नेमकं काय झालं, तुझी 7वी फेरी पूर्ण व्हायच्या आत मी इथेपर्यंत येऊन पोहोचलो. त्यामुळे मी शर्यत जिंकलो, तू हरलास. आता डोक्यात काय तुमच्या? काय नाही, आता तू जिंकेपर्यंत पुन्हा काही ना काहीतरी करत राहावं लागणार आपल्याला. थोडी दया दाखवतो तुझ्यावर. दुसरं काहीतरी करू आपण. चल दादा. पण दादा ऐका ना. ये. मुक्ता, तुला मी आता जे काही प्रश्न विचारेल त्याची उत्तरे माझ्याकडे बघून दे, कॅमेऱ्यात बघून नाही. बर. कसं आहे, कॅमेरा त्याचं काम करत राहील, आपण आपल्या गप्पा मारूयात की. चालेल. मुक्ता, तू छोट्याशा गावात राहिलेली, खेड्यात वाढलेली मुलगी आहेस, तरी सुद्धा तुझ्या कलेला तुझ्या कुटुंबियांचा खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे आता मी पाहतोय की तुझ्या सासरकडची आणि माहेरकडची दोन्ही माणसं इथं उपस्थित आहेत. तुम्ही बरोबर बोललात. माझ्या दोन्ही घरच्यांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. माझ्या वडिलांनी म्हणजेच माझ्या अण्णांनी मला संबळ शिकवला आणि हे चुलत सासरे
त्यापेक्षा मला म्हणले असते काही इंटरव्ह्यू द्यायचा नाही म्हणून आपण असे घराबाहेर पडलोय तर बसलो असतो कुठंतरी झाडाखाली मस्त गप्पा आणत. दादा हो त्या करता 7 राऊंड मारायला लावले तुम्ही मला. उगाच उपकार समज उपकार. अरे माझ्यामुळे एवढा व्यायाम झाला तुझा माहितीये कसा फोपशा झालाय बघ मी. आणि आता जास्त डोकं चालवू नकोस, शांत राहा जरा. आताच माझ्या डोक्यात एक कल्पना आली होती आणि आता तुम्ही म्हणताय डोकं नको चालवू तर गप्प बसायला लागत. जे डोक्यात आलंय ते डोक्यातच राहू दे, कळलं ना. आता तुमच्यात फायद्याचं होतं, येणारा धोका टाळला असता. असं आहे का? ठीक आहे, मग तुला तर एवढं वाईट वाटत असेल तर सांगून टाक काय ते. नाही आता तुम्ही म्हणताय तर नाही सांगत ना मी. परत तुम्हीच म्हणाल कशाला डोकं चालवलं म्हणून. सांग, नाहीतर आता देतो बघ. नाही म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं होतं सांगू का तुम्हाला? का इंटरव्ह्यू पासून निघून जाण्याकरता म्हणून तुम्ही तिकडून इकडे आलात आणि तुम्ही हे पण म्हणलात का मुक्ताताई लय हुशार आहे. आता